ऋषिकेश आणि अजय अशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज होते आणि विपक्ष पहारा संघाचं संघनायकाने गोलंदाज अथर्ववर विश्वास ठेवलेला आहे आणि अथर्व डावखुरा हा गोलंदाज चेंडूफेकीसाठी गोलंदाज असणार आहे अजय. अथर्वचा हा शॉट टाकला, चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू निघून जातोय, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. बिनबाद एक. नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय पप्पू 11 नांदिटणे संघ. अथर्व पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. शॉर्ट चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंपला सोडून जातो म्हटल्यानंतर लगेचच पंचांचं दोन्ही हात जमीन लगत समांतर खून करतायत. वाईट बॉलची एका एक्स्ट्रा धावण्याची पप्पू 11 संघाची धावसंख्या वाढते. बिनबाद 2. अथर्व पुन्हा एकदा, यावेळेस अजय असणारे फलंदाज. यावेळेस ब्लॉक मध्ये टाकला चेंडू, छान चेंडू होता, मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि रोजच्या रूपात मात्र खराब फेकी होते. यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू यष्ट्यांवर लागला नाही. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. पहिली धाव बॅटच्या पट्ट्यात आली होती आणि ओव्हरथ्रोच्या रूपात 2 धावा पळून काढल्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावेशी संघाचा धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 5. एक फलंदाज धावबाद करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात अथर्व याने यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यष्ट्यांवर चेंडू न लागता सरळ निघून गेला होता लांब ऑफ सीमारेषेवर. मात्र तिथे चेंडू अडवला गेला आणि दरम्यान फलंदाजांनी 2 धावा पळून काढल्या. यावेळेस क्विकचा मोठा फटका, आर पार चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. लेस्टमोर टाकलेला चेंडू हा थोडासा लेस्टमच्या बाहेर जाताना पाता क्षणी स्वीपचा अप्रतिम फटका ऋषिकेशच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहावास मिळाला. पुन्हा एकदा हवेत, मात्र यावेळेस चेंडू याने एक झेल होईल यात काही शंका नाही आणि झेल होतोय. ऋषिकेश फेल होतोय. 9 या धावसंख्येवर पहिली विकेटची पतन होते पप्पू 11 नांदिटणे संघाची. 1-9. एक बाद 9. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय जतीन. थोडंसं वेले संदर्भात सहकार्य करायचं आहे जतीन, कारण आपण पाहतोय की सेमीफायनलचे 2 आणि फायनलचा आणखी एक फायनल होणार आहे. 3 मोठे सामने होणार आहेत, जेणेकरून तिन्ही सामने 4-4 षटकांचे खेळले जातील. याकडे सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. अथर्व पुन्हा एकदा अजयसाठी, अजय सरसावल्या, चेंडूला दिशा दिली स्क्वेअरच्या दिशेने. स्क्वेअरच्या क्षेत्राच्या थोडंसं दूर आहे, चेंडू अडवला जातो, चेंडू फेकी होते. 1च धाव मिळते पप्पू 11 संघाच्या खात्यामध्ये. 1नी धावफलक पुढे सरकला जातो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1-10. यावेळेस नवीन षटक घेऊन येतोय RCC पारे संघाकडनं. हिमांशूच्या हातामध्ये चेंडू आहे आणि हिमांशू आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज असणारे समोर
ज्यातील धावसंख्या आहे 1 बाद 10. पहिल्या षटकामध्ये 10 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलेले आहे दोन्ही फलंदाजांना. पप्पू 11 नांदिकना संघाला हेमांशू. आणि मात्र यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला ड्राईव्ह करण्यात आले. मिड विकेटचे क्षेत्ररक्षण चेंडू आवडण्याचा प्रयत्न करतो. छान क्षेत्ररक्षण, मात्र दोघांमध्ये थोडीशी टक्कर झालेली दिसते. दुखापत एवढी गंभीर नाही, मात्र पण निश्चितच करून जर टक्कर आणखी जोरात झाली असती तर चेंडू पण निघून गेला असता सीमारेषेच्या बाहेर. मात्र 3 धावा वाचल्यात. एका धावेनेची संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते 1 बाद 11. 1 बाद 11. हेमांशू पुन्हा एकदा यावेळेस फलंदाज असणारे अजय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय हिमांशू अजयसाठी. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, फलंदाजाला चकवून जाणारा चेंडू. निर्धाव असा चेंडू पाहावास मिळतो. अतिशय तेज तिखट मारा, दिशा आणि गतीवर ध्यान देऊन गोलंदाजी करतोय हा आपला संघासाठी हेमांशू. पुन्हा एकदा गुंडलेस पाठवून टाकला चेंडू उंचावरून टोलण्यात यश आले, मात्र चेंडू निघून जातो सरळ हवाई सफर करत सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मोठा फटका, मोठा स्ट्रोक. थोडीशी ओरपीच टाकलेला चेंडू होता आणि ओरपीच चेंडूचा भरपूर समाचार घेतला होता अजय यांनी. 6 धावा वसूल केल्या होत्या आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 6 धावांची संघाची धावसंख्या भराभर वाढली गेली आहे 1 बाद 17. पुन्हा एकदा हिमांशू अजयसाठी. शॉट टाकलेला चेंडू, पुढ्यात टाकलेला चेंडू, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत. उर्वित काम यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षक चोख बजावतात आणि चेंडू परत करतायत गोलंदाज हिमांशू यांच्याकडे. चांगला चेंडू होता, थोडासा उचली घेणारा चेंडू होता. तोच हिमांशू पुन्हा एकदा आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय. यावेळेस चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू चांगला होता, मात्र फलंदाजांना धावांपासून रोखू शकत नाहीत कोणी. 1 धाव तर दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 18. 1 बाद 18 नाणेफेकी हरल्यानंतर पप्पू 11 नांदिकना संघ RCC पहारे संघासमोर लढतोय, झुंजतोय, टक्कर देतोय. आजच्या दिवसातील अंतिम मुकाबला आहे दोघांमध्ये. यावेळेस चेंडूला वलवून मारण्यात आले, टर्न केलेला चेंडू मात्र हवेत. पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे पप्पू 11 संघाची 1 बाद 22. पहिल्या गोलंदाजाने अथर्व यांनी 10 धावा दिल्या होत्या, तर हेमांशू याने 12 धावा खर्च केल्या आपल्या संघासाठी. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी करण सरसावतोय. करणवर एक मोठी जबाबदारी असणार आहे, कारण नांदिकने संघाची धावसंख्या 22 झाली आहे पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जर या षटकामध्ये सुद्धा नांदिकना संघ 10-12 धावा वसूल करतोय तर निश्चितच करून एक मोठी धावसंख्या होईल आणि प्रतिस्पर्धी संघावर निश्चितच करून दबाव येणार आहे. प्रतिस्पर्धी संघ 30-32 धावांचा पाठलाग करताना निश्चितच करून अडचणीमध्ये येईल. पण तशा 10-12 धावा त्यांना या शेवटच्या षटकामध्ये काढाव्या लागतील, कारण गोलंदाज करण हा चांगला गोलंदाज आहे. हवेत चेंडू आहे, मोठा फटका आहे, निघून जातो बाहेर हवाई सफर करत 6 धावांसाठी.
28. आता मात्र पप्पू 11 संघाची वाटचाल एक मोठी धावसंख्या उभारताना दिसते. करण पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्विते चेंडू घेऊन येतोय. अजय मात्र एक चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र चकलाय, फसलाय, चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू आणि बॅटमध्ये भरपूर अंतर राहिलं. मला वाटतंय अजयने या चेंडूवर आपले डोळे सुद्धा मिटून घेतले असतील असं चित्र दिसलं. अशा पद्धतीने अजय हा चेंडू खेळला होता. मात्र तोच करण पुन्हा एकदा अजयसाठी पुन्हा एकदा शॉट, फुल मोठा पॉवरफुलचा फटका आहे. मात्र हवेत आहे चेंडू, झेलला जातोय आणि फलंदाज अजय बाद होतोय. दोन बाद 28. पप्पू 11 संघाची स्थिती काफी भक्कम झालेली दिसते, मजबूत झालेली दिसते. मात्र 2 मोहरी त्याने टिपलेले असले जरूर तरी सुद्धा 28 धावा एक निश्चितच करून चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. करण पुन्हा एकदा नवीन आलेल्या फलंदाजाला यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. रनसाठी धावलेत दोन्ही फलंदाज, मात्र धाव पूर्ण होते. लेग बॅच्या रूपाने एक धाव पूर्ण करते दोन्ही फलंदाज. एका धावेनेची पप्पू 11 संघाची धावसंख्या वाढली जाते. 2 बाद 29. शेवटचे 2 चेंडू असणार आहेत आणि 2 चेंडूवर 2 मोठे फटके जर आले तर आणखी धावसंख्या मोठी होईल. मात्र करण कशा प्रकारे चेंडू हातात ते पाहायचं. यावेळी चेंडू छान आहे, चेंडूला फटका सुद्धा जोरात आहे. मात्र हवेत चेंडू आहे आणि फलंदाज बाद होतोय. नितीन बाद होतोय शून्यावर. आता मात्र शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संधी आहे. नवीन फलंदाजाला संधी असणार आहे ती. अनिकेत येतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाजी करण्यासाठी सरसावतो फलंदाज अनिकेत सेलार. करण मात्र 2 विकेट करणच्या खात्यात जमा झालेल्या आहेत. करण पुन्हा एकदा अनिकेतसाठी आणि पुन्हा एकदा हवेत आहे. उंच उडायला झेल टिपण्याची संधी मिळते. मात्र झेल सुटतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातो 4 धावांसाठी. आई गावदेवी पारिवली आणि येणार सेमी फायनलच्या लढतीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करायसाठी हजर राहायचं आहे. उपसरपंच पिलंजे मुकणे सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते 2 संघामध्ये नाणेफेकी करून घ्यायची आहे. आई गावदेवी असं त्यांनी कॉल मागितलेला, मात्र कॉल तुमच्या विरुद्ध गेलेला दिसतोय. नाणेफेकी गावदेवी पारिवली संघाच्या संघ नायकाने जिंकलेली आहे आणि आपला डिसिजन काय असणार आहे? पहिल्या मला वाटतं किती षटकांचा सामना खेळवायचा आहे सर?
षटकांचा सामना राहणार आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर आपण काय प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी करणार? क्षेत्ररक्षण करण्यामागे आपला उद्दिष्ट काय असेल? उद्दिष्ट तर काही नाही, पण आम्ही चेस करू शकतो. आमची गोलंदाजी चांगली आहे म्हणून. येणार बोरपाड्याला 3 षटकामध्ये किती धावामध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 25 ते 30. येणार बोरपाडा आणि तुमच्यामध्ये कधी लढत झाले चालू हंगामामध्ये? हो, 2 वेळा. 2 वेळा लढत झाली असताना कुठल्या संघाने बाजी मारले? दोघांमध्ये सरस कोण ठरला होता? आम्ही 2 वेळा झाले. धन्यवाद, तुमच्यासाठी ऑल द बेस्ट. तर आपण नाणेफेकी हारलात. जर आपण नाणेफेकी जिंकली असती तर आपला डिसिजन काय आला असता? क्षेत्ररक्षण. आता मात्र तुम्हाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळते. 3 षटकामध्ये किती धावा आपण करण्याचा प्रयत्न कराल? 30+ जाण्याचा प्रयत्न. 2 वेळा आपल्यावर त्यांनी बाजी मारली होती. यावेळेस तुमचा प्रयत्न काय असणार आहे? यावेळेस हरवण्याचा प्रयत्न करतो. रणनीती काय असली असेल त्यांच्या विरुद्ध? काही नाही, रणनीती आहे हे फेरीस. चला, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघ नायकांसाठी. बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे असतील सुनील पाटील सर. धन्यवाद भगवानजी लकडे सर. संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. डावखुरी आताचा बॅटर करण स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला रितेश, तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अभिषेक. यावेळेस पहिला चेंडू क्षेत्ररक्षक उभा ठाकला सीमा लागत आणि चांगला झेल पकडत असताना पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. पहिला हादरा. संपादन करत असताना गोलंदाज अभिषेकला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बार लाख मोलाचा आणि पहिली विकेट लाख मोलाची मानली जाते. त्याच पद्धतीचा मात्र इथे विकेट मिळवलाय गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून. माघारी परतवलं गेलं करण ह्या बॅटरला. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडवर अथर्व. डावखुरी त्याचा हा बॅटर स्ट्राईक एंडला सज्ज होताना गोलंदाज अभिषेक पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू राहिला आणि तेच पडताळलं गेलं पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्तच्या रूपानं पहिली धाव फलकावर जोडली जाते. 34 धावांचा पाठलाग करत असताना RCC पहारे आपण पाहतोय पप्पू 11 नांदेडच्या विरोधात. चांगली फलंदाजी राहिली पहिल्या इनिंगमध्ये पप्पू 11 नांदेड टीमची. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे परंतु प्रोटेक्शन दिले गेले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. एकच धाव मात्र कंप्लीट करता आली बॅटरला. 1 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 2 अंकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर. एकंदरीत षटकाची सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर करण या फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशेने पाठवण्यात यश आलं. त्यानंतर 1 चेंडू स्वेर राहिला आणि मागील चेंडूवर सिंगल. 2 धावा फलकावर. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. स्ट्राईक एंडवर यावेळेस रितेश सज्ज होताना सलामीचा बॅटर आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू, चांगल्या पद्धतीची लाईन यावेळेस हाताळली गेली. अभिषेक हा गोलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. डावखुरी हाताचा गोलंदाज अँगल निर्माण करत असताना निर्धावच्या स्वरूपात चेंडू हाताळला गेलाय. चांगल्या पद्धतीची लाईन आपल्याकडे असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा असतो. त्याच पद्धतीची लाईन हाताळत असताना अभिषेकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. अभिषेक पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर रितेशच्या विरोधात. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधता आला नव्हतं. गलीमध्ये चेंडू निघून गेला 1 धावेकरिता. लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल फलकावर. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 3. चांगली गोलंदाजी होते, हात खोलू देत नाहीत गोलंदाज अभिषेक आपण पाहतोय बॅटरला. चांगली लाईन लेंथ हाताळली जाते. त्याचाच परिणाम आपल्याला फलकावर पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. त्यामध्ये 1
गडी सुद्धा बाद करण्यात यश आलंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पप्पू इलेव्हन नांदेड टीमच्या माध्यमातून अभिषेकची. त्यावेळेस अथर्व स्ट्राईक एंडला. यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक उभा टाकलाय, चेंडू खाली आणि विकेट क्रमांक दुसरा जाईल तंबूच्या आश्रयाला. लागणारा दुसरा धक्का. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आसिम दाखल झालाय. एकंदरीत पाहिलं तर आतापर्यंत 2 विकेट्स मिळवण्यात यश आलंय. कमालीची बॉलिंग करत असताना अभिषेकला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संघर्षात फुललेला माणूस कधीच कोंबजत नाही, त्यामुळे त्याची स्वतःची परिस्थिती बदलण्याची लढत राहायचं असतं आणि तेच दाखवत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये अभिषेकला पाहतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. न्यू बॅटर आसिम स्ट्राईक एंडवर. यावेळेस चेंडू हवेत आहे, अनिकेत शेलार चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न. त्या अगोदर दुसराच खेळाडू पुढे येऊन झेल पकडला गेला. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात असताना आसिम. धन्यवाद. कमालीची बॉलिंग करत असताना अभिषेकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावफलका प्रदाबा आहे 3 वर 3 अशी परिस्थिती आपण पाहतो. RCC पारे टीमची 34 धावांचा पाठलाग करत असताना, परंतु मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक अप्रतिम राहिलं अभिषेकचं. जी जिम्मेदारी मात्र कर्णधाराने त्याच्या खांद्यावर सोपवली होती ती मात्र चांगल्या पद्धतीने निभवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला अभिषेक या गोलंदाजाच्या माध्यमातून. दुसरं षटक हाताळण्याकरिता धीरज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला यावेळेस रितेश असेल, नॉन स्ट्राईक एंडला आकाश अल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, एस्ट्यावरून चेंडू सरळ वेध घेत एस्ट्याच्या हातामध्ये निघून गेला निर्धावच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आज वातावरण पाहिलं तर पूरक ठरलाय गोलंदाजांना. मागील 3 दिवसामध्ये दबदबा राहिला होता फलंदाजांचा, परंतु गोलंदाज पूरक ठरलेत. यावेळेस फुलटॉस आहे आणि चेंडू सरळ निघून चाललाय एक टप्प्याखेरीज सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. तीस धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 7 धावा आतापर्यंत जोडता आल्यात. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक, अजून एक चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा चौकार, रितेशचा वार, चेंडू सीमा पार 4. नेक्स्ट स्टॉप ऑन द टॉप हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये रितेशला आपण पाहतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर 2 चेंडूवर 2 चौकार घेत इरादे स्पष्ट केलेत, आम्ही सुद्धा जिंकायला आलोय
आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रितेश हा बॅटर दाखवत असताना धावसंख्या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली 11. 34 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय RCC पारे मागणं राहिलाय 2 चेंडूवर आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव मात्र फलकावर जोडली जाईल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 12 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत समीकरण पाहिलं तर इथून 8 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत 22. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक केलंय या गोलंदाजानं. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव होता, त्यानंतर लगातारचे 2 चेंडूवर 2 चौकार आले, त्यानंतर सिंगल आणि मागील चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळाला. कमबॅक खूप गरजेचा असतो. वार पलटवार मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी स्ट्रोक आहे चांगला. क्षेत्ररक्षक आहे बनेल दर्शक. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो धमाका, हा येतो षटकार. चला मॅच बॉल मैदानात आलेला आहे. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या अंकावर. 2 षटकाची समाप्ती झाली. धावफलकावर धावा आहेत 18. आता मात्र विजयाकरिता समीकरण उभं ठाकलंय 6 चेंडू 16. सहा 16 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला रितेश, नॉन स्ट्राईक एंडला अल्पेश. रितेशच्या बॅटमधून जाऊन चौकार आले तर अल्पेशच्या बॅटमधून एक ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळला गेलाय. अनिकेत शेलार चेंडू खाली चांगला झेल कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. काय झेल पकडलाय सीमा लगत अनिकेत शेलार यांच्या माध्यमातून. हा झेल अप्रतिम राहिला. विकेटचं पतन झालं. धावसंख्या आपण पाहतो 18 या अंकावर. 4थ्या विकेटचं पतन आपण पाहिलं. समीकरण पाहिलं तर इथून 5 चेंडू 16. समीकरण जरूर फलकावर मोठं वाटतं, परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता तुम्हाला कष्ट आणि मेहनत ही करावीच लागते सातत्यानं. ही मेहनत मात्र या बॅटरच्या माध्यमातून केली जाईल का? न्यू बॅटर आपण पाहतोय हिमांशू स्ट्राईक एंडला. 5-16चं समीकरण. गोलंदाज अजय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन पाहायला मिळतंय. अल्पेश या बॅटरला सुद्धा जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. धन्यवाद धन्यवाद. कष्ट आणि धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होतील न्यू बॅटरला. 4-16 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी अजय मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक चेंडू अंगावर आदळतोय. त्यानंतर मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 19.
आता मात्र 3 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 15. आता हा चेंडू मात्र निर्णायक असेल. हा चेंडू जर मोठा फटका आला तर सामन्याची रंगत वाढेल. यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक अनिकेत शेलार सीमा लगत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव तर कंप्लीट केली पैकी चुकीची झाली आणि त्यानंतर मात्र एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळालं. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 21. तर मात्र 2 चेंडू धावा आवश्यक आहेत त्या 13. एखादा स्वेर चेंडू मात्र सामन्याची रंगत वाढू शकतोय. जर तर या शब्दाला मात्र क्रिकेटमध्ये थारा नाहीये. यावेळेस चांगला चेंडू हाताळत असताना अजयला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता मात्र हा सामना पप्पू 11 नांदिडनेच्या बाजूने झुकलाय असंच म्हणावं लागेल. आता मात्र औपचारिकताच बाकी राहिले मैदानाच्या आतमध्ये. एक पाऊल दूर टॉप 4 मध्ये क्वालिफाय करण्यापासून पप्पू 11 नांदेडने टीम. गोलंदाज अजय यावेळेस चेंडू हवेत आहे. झेल इथं मात्र पकडला जाईल आणि विजय संपादन करत असताना पप्पू 11 नांदेडच्या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हार्ड लक टू RCC पहारे. आपण सुद्धा चांगला खेळ केलात आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. तर आपल्यापासून रजा घेत असताना आपण पाहतोय